सर काय सांगाल या सिनेमाबद्दल? फायनली तुमच्या मनातला, तुमच्या संकल्पनेतला हा सिनेमा जो तुम्हाला एक भव्य दिव्य करायचा होता तो आज झालेला आहे आणि आम्ही सगळे बघितलेलं त्याचा टीजर, त्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल सर? नमस्कार. हा सिनेमा एक काय म्हणतात त्याला, एक दुःख होतं माझ्या मनात खूप वर्षांपासून. शेतकरी आत्महत्या त्या विषयाला कुठेतरी ॲड्रेस करणं गरजेचं होतं. आणि त्यानंतर ही दोन ब्रिलियंट ॲक्टर ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, ती माझा पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जेवायला, आणि असं मला लक्षात आलं की यांच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक, हीच जर का दोन शेतकऱ्यांची मुलं असतील तर काय होईल हा विचार आला. आणि तो लिहिला गेला सिनेमा, म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅपन. आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहेत, म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा. कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल, हा एक थॉट त्यात आला आणि हा सिनेमा लिहिला गेला. त्यामुळे हा टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही आहे. तो खूप जेन्युइनली इथून केलेला सिनेमा आहे. आणि त्याच्या मागे तो करण्यामागची भावना पण खूप जेन्युइन होती. आणि मला तरी आय एम व्हेरी सॅटिस्फाईड जो सिनेमा झाला आहे तसा. तुझी पण खूप मदत झाली. आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचावा अगदी महाराष्ट्राच्या तळागाळात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही. तर त्यामुळे झीला पर्याय नव्हता, कारण मी माझं खऱ्या अर्थाने मराठीतला प्रवास जो सुरू झाला तो झीपासून सुरू झाला. दे धक्का म्हणा किंवा काकस्पर्श, नटसम्राट, पांघरुण आणि आता हा सिनेमा. आणि त्या प्रत्येक सिनेमाबद्दल मला खूप, म्हणजे झीनी खरंच त्याला तो पोचवला लोकांपुढे. त्यामुळे मला आज त्या असोसिएशनची खूप खात्री आहे की हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचेल. कारण हा प्रश्न लोकांपुढे येणं खूप गरजेचं होतं. आणि आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या नॉर्मल माणसाने सांगितलेले कळत नाही, पण शिवाजी महाराजांनी सांगितलं की आपण त्याच्यावरती जरा व्यवस्थित लक्ष देतो. आणि आता हा माझ्या हातून तर निघाला आहे. आता बघू, 31 तारीख डिक्लेअर करायची होती ना, तर तो येईल आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि बोलू आपण, गप्पा मारू. सर, तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होतात की मराठी सिनेमाची ताकद तुम्हाला दाखवायची आणि ती दिसली आज आम्हाला, असं म्हणायला हरकत नाही. मी या सिनेमाचे निर्माते राहुल सुगत, राहुल पुराणे आणि विरेन भवाळकर यांना रंगमंचावर येण्याची आणि आपल्या झी स्टुडिओजचे सगळ्यांचे लाडके भवेश सर यांना मी सांगेन की तुम्ही प्लीज रंगमंचावर या. सर, महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज यांचं खूप जुनं नातं आहे आणि आज हा तर तुमच्या दोघांचा नवा चित्रपट येतो. काय सांगाल सर याच्याबद्दल? हा चित्रपट मी पाहिलेला आहे आणि मी एवढंच सांगेन की ह्या चित्रपटातून महाराज बोलणार आहेत. आणि महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने नुसतं ऐकायचंच नाही आहे, पण जगण्याचा प्रयत्न करायचा असं मला वाटतं. सर जसे म्हणाले, प्रत्येक वेळी झी आणि महेश सर जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा इतिहास घडला आहे आणि याही वेळेस 5व्या वेळेस तो घडेल अशी मला खात्री आहे. थँक्यू. नक्कीच सर, नक्कीच ते होणारच. आता आपण कलाकारांना बोलूया. सगळ्यात पहिले ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली तो आपला सिद्धार्थ बोडके. सिद्धार्थ, काय वाटतं, काय भावना आहे? आणि महाराज साकारताना जी जबाबदारी होती, अ ग्रेट पॉवर कम्स विथ अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणतो, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती. काय वाटतं तुला याच्याबद्दल? नमस्कार.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल एखाद्या नटाला जर मिळतो तर ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, जसं तू म्हणालास. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवू शकेन हा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला, त्याच्यामुळे मी खरंच कृतज्ञ आहे. कुठलाही रोल आला तर आपण त्याच्यासाठी काहीतरी तयारी करतो, फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतो वगैरे, पण ते सगळं करायचंच होतं याच्यात. पण सरांनी सांगितलं होतं की ह्या चित्रपटातले आपले जे शिवाजी महाराज आहेत ते प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज आहेत. आणि मग मी जेव्हा गोष्ट ऐकत होतो, आम्ही डायलॉग वाचत होतो, तर खरंच आजची आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, आपल्या मराठी माणसाची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची आजच्या आपल्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती, म्हणजे गेल्या 10 वर्षात जवळपास 1,00,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. किंवा गेल्या 2 वर्षांची जर आपण सरासरी काढली तर दिवसाला 10 शेतकरी आजही आत्महत्या करतात. तर ही म्हणजे आपण शेतकरी आत्महत्या करत आहेत हे आपल्या कानावर पडत असतं, पण खरंच हे आकडे ज्या वेळेला ह्या भूमिकेच्या रूपाने म्हणजे त्या स्क्रिप्टच्या ह्याच्याने जेव्हा माझ्याकडे येतो तर मी स्वतः खूप अस्वस्थ झालो, माझी खूप चिडचिड होत होती. मग मला असं एक विचार आला की खरंच जर महाराज वरून हे बघत असतील आजची परिस्थिती, म्हणजे महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या रयतेतल्या एका माणसाला काही जरी त्रास झाला, त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा चौरंगा करायचा. तर आजची परिस्थिती बघून त्यांची तळपायाची आग मस्तकात कशी जात असेल, किती त्यांना राग येत असेल, तर ही त्यांची जी भूमिका आहे ते जर असते तर त्यांनी काय म्हणली असती, ही भूमिका या चित्रपटातून मी मांडण्याचा प्रयत्न केला. येस. आणि त्यानंतर या सिनेमाचे खूप महत्त्वाची पात्र ज्यांनी रंगवली ते मंगेश देसाई सर आणि विक्रम गायकवाड सर यांनी प्लीज रंगवून. नमस्कार. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आणि महेश मांजरेकर सर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आयकॉन. म्हणजे जेव्हा महेश मांजरेकर सरांच्या कल्पनेतनं पुन्हा शिवाजी महाराज जर महाराष्ट्राच्या भूमीवर आले तर काय होऊ शकतं ही जेव्हा कल्पना आपल्या सगळ्यांसमोर येते त्यातच मला असं वाटतं की खूप मोठं सिनेमा आहे. पुन्हा शिवाजी महाराज भोसले पुन्हा का असा प्रश्न परत लोकांना पडला असू शकतो. खरं तर शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहेत, ते राहणारच आहेत, पुढच्या पिढीपर्यंत ते राहणार आहेत, ते कधीच जाणार नाही. पण आपल्या नंतरच्या पिढीच्या मनामध्ये जर आज शिवाजी महाराज परत आले तर काय होऊ शकतं. महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी त्याची पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने काय काय घडू शकतं हे आपल्याला चित्रपटाचं बघायला मिळणार. माझं नेहमी एक म्हणणं असतं की ऋणानुबंध आणि योगायोग हा खूप महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात. मला इतका आनंद झाला जेव्हा महेश सरांचा मला फोन आला की महेश तुला या सिनेमामध्ये असा असा रोल करायचा आहे. कारण महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमधले माझे 33 वर्ष झाले असतील तर महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला त्यातले 30 वर्ष मला लागलेले आणि या निमित्ताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. एक महत्वाची भूमिका या चित्रपटामध्ये मी करतोय. ती कुठली भूमिका आहे हे तुम्हाला ट्रेलर आल्यानंतर दिसेल, टीझरमध्ये ते दिसणार नाही. पण तुम्हाला नक्की सांगतो हा चित्रपट जसं महेश सरांचं स्वप्न आहे की हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीत पुन्हा एकदा इतिहास घडवेल, हे 100% तसंच होणार आहे. हा चित्रपट आमचा नाही, हा चित्रपट सगळ्यांचा आहे. महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे, महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक जनतेचा आहे ज्याला असं वाटत असतं की यापेक्षा काहीतरी वेगळं महाराष्ट्राचं चित्र असावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढ्या लहान वयात आणि आता नॅशनल मिळाल्यानंतर डायरेक्ट महेश सरांचा चित्रपट. काय बाबा लहान वयात खूप मोठी बाजी मारली. काय सांगशील मला, कसं वाटलं सिनेमात काम करताना ते पण सरांसोबत? मी आणि सर नाईट मूवी सरांनी बघितलं होतं तर त्यांनी मला घरी बोलवलं होतं आणि ते म्हणले आपण दोघं मूवी करूया म्हणून. आणि हा मूवी पुन्हा शिवाजी राजे भोसले मी त्यांच्यासोबत केला.
बरोबर. तू म्हणजे तुझं सेट काय केलं ते पण सांग मला. सेटवर मी मजा पण करत होते आणि शूटिंग पण. शूटिंग मध्ये मजा करत होती की मजेमध्ये शूटिंग करत होती? मध्ये मध्ये. हा, सीन कट झालं की मस्ती आणि मग सीन चालू झाला की ऍक्टिंग.